तर राम राम मंडळी, आज तुम्ही म्हणत असताना आपला भाऊ आज डेकोरेशनच्या नादाले कसा काय. तर आज आमच्या घरी होता एक कार्यक्रम आणि आम्ही त्याची तयारी करत होतो. तर माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात केली मी इथून. आज मी नाईट शिफ्ट करून आलो होतो घरी. आल्यानंतर सीधा किचन मध्ये गेलो आणि किचन मध्ये बाईचं चालू होतं तिच्या आई बाबासोबत. बाईला म्हटलं तू तुझं बोलणं चालू ठेव, मला लवकर गरम पाणी टाक आणि चहा ठेव. तेवढ्यात तिनं लगेच गरम पाणी टाकलं आणि माझ्यासाठी चहा ठेवला. तोपर्यंत मी तिकडल्या घरात बसून घेतलं. लगेच बायकोने चहा आणून दिला. चहाचे 2 घोट घेतले आणि आपलं पोरगा आपल्याकडेच पाहत होता. त्याला म्हटलं तू तसंच पाय, तोपर्यंत मी येतो तिकडल्या घरातून. तिकडल्या घरात आल्या बाई आपली खिशे पाहायला लागली. बाईच्या मसाल्याच्या पुढे हरवल्या होत्या आणि त्या मा खिशात जांभलत होते. तोपर्यंत आपल्या गॅसवर माझं पाणी गरम होत होतं आणि नाश्त्याची तयारी होत होती. आमचा चहा पिऊन झाला तरी बाईच्या मसाल्याच्या पुढे जांभळणं चालू होत्या. बाईनं आमचं पाणी टाकून दिलं आणि लगेच गॅसवरती तिच्यासाठी पाणी ठेवून दिलं. लगेच तेवढ्यात मी अंघोळ करून घेतली आणि तयारीच्या नादी लागलो. तयारी करून आम्ही शिदे आले ताईच्या घराकडे. ताईच्या घराकडे आल्या आमच्या लेकाचे नवे कपडे आणले होते, ते घालायची प्रॅक्टिस चालू होती की बरोबर होता की नाही. आमचे कपडे झाले घालून आणि तेवढ्यात आमचा लेक डायरेक्ट शेट्टी अण्णा दिसायला लागला. बायकोला म्हटलं आता लय झालं, आता आपल्या शेट्टी अण्णाचे 4-5 फोटो काढून. संध्याकाळ झाली. संध्याकाळी लगेच आमच्या कार्यक्रमाची तयारी आमची चालू होती. तेवढ्यात आम्ही टेप विसरलो होतो. मी फटाफट गेलो आणि टेप घेऊन आलो. टेप ताईजवळ दिला आणि ताईला म्हटलं आमच्या ब्लॉग मध्ये हाय दाखवून दे. आणि आपल्या बाईचे चालू होते कार्यक्रमाचे भांडेवुंडी इकडे तिकडे ठेव. ताई आणि बाई लागले कार्यक्रमाच्या तयारीला. त्याला म्हटलं पहिले इकडे पहा, आमच्या ब्लॉग मध्ये तुमची तोंड दाखवून द्या, त्याच्याशिवाय आमचा ब्लॉग पूर्ण नाही होणार. आणि आपला बाळ इकडे एकटाच खेळत होतं, त्याला कोणीच नाही पाहत होतं. त्याला म्हटलं तू थोडा टाइम एकटाच खेळ. लगेच आमच्या ताईनं मयूरला सांगलं की तू आमंत्रणाला जाय आणि सगळ्या बायाला सांगून ये की 7:30 वाजता आमच्या घरी कार्यक्रम आहे. मयूर म्हणे 5 मिनिटं थांबा, लगेच सांगून आलो. तेवढं डेकोरेशनच्या तयारीला लागून गेलो. आमचे सगळे पतंग चिटकवून झाले होते, फक्त शुभ बोरांचं एक पतंग चिटकवायचं बाकी होतं. ते चिटकवून घेतलं आणि लगेच छोटे छोटे पतंग चिटकवायला लागलं. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेलं जे लाल सबस्क्राईबचं बटन आहे ते नक्की दाबा. डेकोरेशन झालं होतं रेडी आणि आमच्या कार्यक्रमाची सुरुवात लवकरच होणार होती. तेवढ्यात आमच्या लेकाची एकीकडे तयारी चालू होती आणि ते आमच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. एकीकडे तिळगुळ आणि एकीकडे आमच्या लेकाची तयारी चालू होती. आणि आज आमच्या घरी एक नाही तर 2 कार्यक्रम होते. एक हळद कुंकूचा पण कार्यक्रम होता. चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना।